निधी आला, महाराष्ट्राच्या मातीतून महाडिकांचा भाग उठला। युवा शक्ती जागर यात्रा गावोगावी दणका, कृष्णराजच्या नेतृत्वाखाली पेटलाय महाराष्ट्र सगळा। कृष्णराज युवकांचा हुंकार, कृष्णराज नवकाचं अंग। अचानक पाऊसच बंद झालेला, ज्याला अल निनो माहिती का काय, एक उष्णतेचा पट्टा तयार झालाय पूर्ण भारतातच, विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यात की मध्ये मध्ये 45-46 डिग्री पर्यंत टेम्परेचर गेलं। पाऊस लांबला, आता 2 दिवस झाले थोडासा पाऊस आला, कदाचित अजूनही येईल, पण मध्ये परत गॅप पडेल। मग तेव्हा लोकांना काय समस्या उद्भवत आहे, त्यांना काय मदत करता येईल? मग हे काय चाललंय, पाणी झालं नाहीये, नदीत पाणी सोडलं नाहीये, मग लोकांना पाणी मिळत नाहीये। आता तिथे धरणातच पाणी नसेल, तिथे सोडता येणार आहे का पाणी? कोणी टाकतं का ते? धरणामध्ये पाणी जर कमी येते ते सोडून दिलं आणि पुढे पाऊसच नाही आला, मग पुढे काय करायचं? चाललेलं राहायचं का? म्हणजे त्यांना विचारपूर्वक सोडावं लागतं, शासनाचेच निर्देश आहेत तसे। तसं आज पाणी भुसावळ शहरातच हातून धरणातला आज सुटणार होता, ते 4-5 दिवसांनी आलं असतं, ते 3 दिवस पहिले सोडायला लावलं आपण, ते आज संध्याकाळी पोहोचेल आपलं तिथे जिथे आपण पाणी उचलतो तिथे, इमर्जन्सी मध्ये सोडायला लावलं। पण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहितच नसतात आणि समाजात पण माहित नसतात। ते फेसबुक व्हॉट्सअपवर अरे पाणी नाही, इथे जवळ पाणी आहे ना, आपल्याला पाणी देता नाहीये, पसरतो ना गैरसमज। पण कोणाला माहिती आहे का की धरणामध्ये इतकेच टक्के पाणी येतं, जरी ते 46% दाखवत असले तर त्याच्यात गाळ आहे। प्रत्यक्ष पाणी जास्तीत जास्त 10%-15% पाणी असेल त्याच्यामध्ये, त्याच्यात जर सोडून दिलं तर पुढची आवर्तन जर नाही मिळालं तर पाणी येणार नाही, म्हणून त्यांना ते थांबावं लागतं पाणी, की थोडस त्रास झाला तर चालेल पण एकदम पाण्याचं संकट नको यायला, म्हणून ते पाणी थोडस उशिराने त्यांनी सोडलं। आज ते पाणी संध्याकाळपर्यंत पोहोचेल, पाणी उचलून ते नगरपालिका घेईल। ते सांगायचं तात्पर्य हे आहे की जेव्हा जेव्हा संकट येतं त्या संकटामध्ये आपण काय करतो ते महत्वाचं असतं। मी सगळे ते वास्तव मी तर पाहून असं वाईट वाटतं, कोणी प्रत्यक्ष कोणालाच माहीत नसतं काय झालं, पण आता ज्यांना पदं मिळाली त्यांचं हे काम आहे की लोकांचा संभ्रम दूर तयार करणं, लोकांचे जे चुकीचे गैरसमज पसरवले जात आहे ते कशी दूर होतील त्याच्यात आपण भाग घ्यायचा आहे। की असं नाही, अशी वस्तुस्थिती आहे, असं इतकंच पाणी आहे, इतकंच आहे, ते जर सोडून दिलं तर पूर्ण जिल्ह्यावर पाण्याचा नंतर संकट येणार आहे। हे सगळी आपली जबाबदारी वाटते आणि तो या परिस्थितीमध्ये चांगलं काम करतो। काही आहेत समाजसेवक, ते टँकर घेतात, टँकरने लोकांना पाणी पुरवठा करतात। आता खरं भुसावळ शहरामध्ये तुम्हाला नवीन पिढीला माहिती की नाही माहिती, पण ही पाणी पुरवठा योजना जी आता सुरू आहे तिला जवळपास 67 वर्षे झाली, 1952 ची योजना आहे। तेव्हा आपल्या शहराची लोकसंख्या किती होती माहिती आहे का? 25,000 होती, 25,000 लोकसंख्या होती। आणि ती योजना जेव्हा बनते तेव्हा 50,000 लोकसंख्या गृहीत धरून ती योजना बनवली जाते। म्हणजे ती योजना जी बनवली ती कशी बनवली होती की 25,000च्या असताना बनली, पण 50,000ला पाणी पुरेल किती योजना बनली। आज आपल्या शहराची लोकसंख्या किती आहे? जवळपास 2.5 लाख लोकसंख्या, 5 पट लोकसंख्या वाढली आहे। त्याच तीच पाणी पुरवठा अजूनही सुरू आहे। मग मध्यंतरी आपण अमृत योजना सँक्शन केली। अमृत योजनेचं तुम्हाला माहिती असेल की जे इरिगेशनने काम घेतलं त्याच्यात ते रखडवलं, मग परत सेकंड टप्पा तयार केला, तो दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिला, त्याचं काम जोरात सुरू आहे। पहिल्या टप्प्याच्या कामाची आता त्यांनी कोर्ट केस केली आहे। ह्याचे प्रॉब्लेम चालतात, हे तुम्हाला माहिती पाहिजे युवकांना, त्यानंतर तुम्हाला सगळं पुढे उत्तरं द्यायची, म्हणून सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे। कधीही काही शंका वाटली मला विचारायचं की असं याला उत्तरं काय द्यायची। सगळ्यात आधी तर तुमचा ग्रुप बनवा, व्हॉट्सअप ग्रुप तयार करा। आता जेवढे सगळे बसले तेवढ्यांना पदं मिळाले, सगळ्यांचा ग्रुप तयार करा, त्या ग्रुपमध्ये मलाही ऍड करा। जेव्हा काही असे तयार होतात काही संभ्रम, मी तुम्हाला सांगेल की याला उत्तर काय द्यायचे, काय परिस्थिती आहे, म्हणजे काय ऍक्च्युअल फॅक्ट आहे, त्याला उत्तर काय द्यायचे। सगळी चांगली कामं करतो आपण, सगळं काही चांगलं असतं, पण तो 2-4 ठिकाणं बोंबलणारे काहीतरी बोंबलत बसतात, त्याला उत्तर कोणी देत नाही इकडनं, म्हणून ते
ते झूठ फैलते जाता. जो खोटा बोलतो जोरजोरामध्ये त्याचं ते चालूच असतं. हे लोकांना खरं वाटायला लागतं, कारण खरं बोलणारा पण लवकर सांगतच नाही. म्हणून युवकांना सगळं खरं माहिती पाहिजे, म्हणून तुम्ही ग्रुप बनवा. त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला सांगेल, कोणी सांगायलाच तुम्हाला की खरी परिस्थिती काय आहे ते तुमच्या निदर्शनात ज्यावेळी तुम्हालाही पटेल की नाही हो हे असं चाललंय म्हणून आपल्याला काही कोणाशी भांडायचं नाहीये, कोणाला काही झगडे करायचे नाहीये, पण लोकांच्या समोर वस्तुस्थिती आणली गेली पाहिजे की आमचं सरकार हे चांगलं सरकार आहे, आमचं सरकार हे काम करताय युवकांसाठी, महिलांसाठी, गोरगरिबांसाठी, सगळ्यांसाठी आपण कामं करतोय. आणि हे यांचं सरकार असताना आता 70 वर्ष इतरही दुसरी सरकार होते, त्यांनी काय काम केलं आणि या सरकारने काय केलं. आता तुम्ही जगात पाहताय आपल्या देशाचं नाव किती मोठं झालेलं आहे. आज भारताचं नाव इतक्या आधाराने घेतलं जात आहे ते कशामुळे, आपल्या देशाचं कणखर नेतृत्व आपल्याला चांगलं लाभलं आहे. थोडं देशामध्ये इतकं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं जात आहे, वेगवेगळ्या रेल्वे तयार होत आहे, वेगवेगळे ट्रॅक चालले जात आहे, वेगवेगळे एअरपोर्ट उभारले जात आहे, रस्त्याचं मोठं झाडं तयार होत आहे, अनेक योजना तयार होत आहेत की ज्या गोरगरिबांपर्यंत पोहोचत आहेत. त्याच्यात हे जे आहे बाहेर देशातल्याही लोकांना अप्रूप वाटतं की इतकी प्रगती अचानक कशी काय व्हायला लागली. के हाथों की लकीरों को भी रुखसत कर, रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.